आज फक्त सचिनभाई आगे बढ़ो. माझे मोठे बंधू सहकारी दादांचे अतिशय जुने विश्वासू आणि अगदी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्यासोबत कॉलेजमध्ये असल्यापासून तो आत्ताचा प्रवास आणि डावरे साहेब यांनी आपलं मत व्यक्त केलं की शून्यातून आज या ठिकाणी एवढी मोठी फौज तयार करणाऱ्या आपल्या लाडके शाखा प्रमुख सचिन केळकर त्यांना वाढदिवसाचा आपण या ठिकाणी मनस्वी शुभेच्छा देत आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिनभाई ज्या वेळेला आपल्याकडे काही नव्हतं त्यावेळेला सुद्धा दादाने आपल्याला संधी दिलेली होती. आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी हे संधी अनेकाला देतात, पण जनतेच्या हितासाठी संधीचं सोनं करणारा माणूस हा मात्र आपले सचिन केळकर आहेत. 10 ते 15 वर्ष आज ते आमदारांसोबत त्यांच्या कुटुंबाचा त्याग करून त्या ठिकाणी सर्व काही, प्रत्येकाला फॅमिली असते, प्रत्येकाला बाहेर फिरायला जायचं असतं, सगळ्या गोष्टी करायच्या असतात, पण ते सर्व त्याग करून सातत्याने वॉर्ड क्रमांक 26च्या असू देत, त्याच्या बाजूच्या वॉर्ड 27 असू देत, त्या ठिकाणी अगदी लक्ष देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्फत करणारे एकमेव शाखा प्रमुख आपले सचिनजी केळकर आहेत. या अगोदर सुद्धा शाखा प्रमुख या वॉर्डला होऊन गेलेले आहेत, परंतु सगळ्यांनाच त्या ठिकाणी त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स होता. अनेकाने त्या पदाचा गैरवापर करून आपले खिसे भरले, मात्र त्या ठिकाणी दादांची साथ आणि कुठचंही लोकांशी गैरव्यवहार न करता आज संपूर्ण वॉर्डमध्ये लहानातला लहान मुलगा असू देत किंवा त्या आपल्या दामोदरच्या टेकडीपर्यंत अगदी शेवटच्या कलमाच्या पाडा असू देत किंवा सिंग इस्टेट असू देत, प्रत्येकाचं प्रॉब्लेम हा दादांपर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी त्याचं निवारण करण्याचं काम आज सचिन केळकर यांनी केलेलं आहे. आणि नुसतंच एवढं नाही तर ज्या वेळेला पक्ष आपला वेगळा होऊन आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळेला सुद्धा हा वॉर्ड क्रमांक 26चा गड राखण्याचं काम हे आमच्या या वाघाने केलेलं आहे. 100% कल्पना आहे या गोष्टीची की सचिनभाई त्या वेळेला आपण जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये होतो, जेव्हा आपण एकदम तरुण होतात, जेव्हा आपल्याकडे अनुभव कमी होता आणि तरी सुद्धा आपण सर्व ताकदीने निवडणूक लढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. आज आपल्याकडे माणसं सुद्धा आहेत, आपल्या वैयक्तिक लोकांशी संपर्क आहे आणि आपण केलेलं काम आहे. या जीवावर मला पूर्ण खात्री आहे की महानगरपालिकेचे ज्या वेळेला निवडणूक येतील, सचिनभाई आरक्षण वगैरे हे सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, पण मला इतका कॉन्फिडन्स आहे की दादांची त्यांना पूर्ण साथ, आपल्या सगळ्यांची पूर्ण आशीर्वाद त्या ठिकाणी असल्यानंतर सचिनभाई तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले तरी मी सांगतो तुम्हाला इथे निवडून देण्याची जबाबदारी माझी असेल. सर्व काही सोडून मी या वॉर्डमध्ये बसेन आणि स्वतः मेहनत करेन, गल्लोगल्ली फिरेन, सोसायटीमध्ये मी तुमच्यासाठी जाईन, पण तुम्हाला त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेला विद्यमान नगरसेवक म्हणून मला स्वतःला माझं स्वप्न आहे की त्या ठिकाणी दादांच्या सोबतीचे जे जुने साथीदार आहेत ते आज खरे हकदार आहेत. पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नंतर इतर सगळे गरजेपोटी ते त्या ठिकाणी आलेले होते. आम्ही कुठचंही स्वार्थ न बघता त्या ठिकाणी पक्षामध्ये पुढे आमचं करिअर काय होईल, त्या करिअरचं काय होईल हे न विचार करता त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकलेली होती. परंतु ते सुद्धा आपण आज जनतेचं मन जिंकून त्यांची कामं करून, मी काय बोलू मला कळतच नाही, माझा मन एवढा भरून आलेला आहे कारण आताच वक्त्यांनी खूप काही माझ्याबद्दल बोललेलं आहे. मी एवढा सांगेन की जो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला आहे, भविष्यात मी त्या विश्वासाला अजून किती मोठा करेन याचा क्षण मी माझ्या जीवनातला त्याच्या मागे लावेल. कारण आपल्या मागे आमदार प्रकाशदादा सुर्वे आहे. मी 30 वर्ष त्यांना बघतोय, मी कॉलेज जीवनापासून त्यांच्यावर आहे. त्यांनी ते एक परीस आहे, त्यांनी त्याला जीवला म्हणजे त्याचं सोनं होतं, अशी ती व्यक्ती आहे. आणि आज अशी व्यक्ती माझ्या पाठीशी उभे राहून मला या समाजकारणामध्ये जी संधी दिली, मी खरोखरच त्यांचा खूप आभारी आहे. आणि आपण असाच माझ्या पाठीशी राहा आणि
मला सहकार्य करा. आताच माझ्या आपल्या विभागामध्ये आपले वडीलधारी बंधू बापूराव चव्हाण साहेब, डावरे साहेब यांचा नेहमी मला मार्गदर्शन असतं. तसं पोळे साहेब आहेत, गोलके साहेब आहेत, शिगणे साहेब आहेत, दीक्षित साहेब आहेत, कदम साहेब आहेत, आपले गोडसे साहेब आहेत. यांचं नेहमी मला मार्गदर्शन असतं. अनेक त्यांचा मला पाठिंबा असतो. मी एखादी कोणती पोस्ट केली की त्यांचे मला लगेच कमेंट्स येतात. त्या सर्व करत असताना माझा अजून आत्मविश्वास वाढतो की मी हे अजून खूप काही करू शकतो. तसेच युवक मंडळी आज मोठ्या प्रमाणात उभी आहे. तुमचाही खूप धन्यवाद. आमच्या